जुलै सोलापूर व हद्दवाड भागाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध आमदार प्रणिती शिंदे। प्रभाग क्रमांक 25 हत्तुरे वस्ती मजरेवाडी विमानतळ परिसरामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने नियोजन बैठक मातोश्री सिद्धव्वाबाई हत्तुरे सांस्कृतिक भवनात आयोजित करण्यात आली होती। यावेळी व्यासपीठावर सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे, सोलापूर जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रवक्ते प्राध्यापक काकासाहेब कुलकर्णी, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख बालाजी चौगुले, काँग्रेसचे नितीन भोपळे, युवा सेनेचे शहर प्रमुख राम कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे सचिवा गौरा कोरे, ज्येष्ठ नागरिक सोनार मामा, श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे कामगार युनियनचे अध्यक्ष अशोक बिराजदार, ज्येष्ठ साहित्यिक चेन्नवीर भद्रेश्वर मठ आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार प्रणिती शिंदे असे म्हणाले की गेल्या 10 वर्षांमध्ये भाजपाचे खासदार असल्यामुळे सोलापूर विकासापासून 20 वर्ष मागे पडलाय। जुलै सोलापूर हद्दवाड भागामध्ये कोणत्याही विकासाचे काम मागे दोन्ही खासदारांनी केले नाहीत। सोलापूर शहर हद्दवाड भागाच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे, म्हणून येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार लोकसभेत पाठवा असे आवाहन आमदार प्रणिती शिंदे यांनी केलंय। गावाकडे चारा छावण्या नाही आहेत, पाणी नाही आहे, आणि म्हणून मी तुम्हाला एकच विनंती करते, तुम्ही दोनदा बीजेपी नीट काम नाही केलं म्हणून दुसरा द्यावा लागला, दुसऱ्याने कदाचित नीट काम नाही केलं म्हणून तिसरा उमेदवार तो पण कुठे ना तो नाही तिसरा पार्सल आहे बाहेरचा